रामघाट गणेशपूर रस्त्याची दुर्दशा, विद्यार्थी नागरिकांचे हाल। रामघाट गणेशपूर लष्करी विभागातील रस्त्याचे डांबरीकरण मात्र इतर भागांच्या रस्त्याकडे प्रशासनाची दुर्लक्ष करण्यात आल्याने नागरिकांतून नाराजी। रामघाट म्हणजेच गणेशपूर हा रस्ता शंभूअप्पा मंदिरापासून स्कीम नंबर 51 डबल रोड रस्त्यापर्यंत संपूर्ण रस्त्याची दुरावस्था झाली आहे। या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। मात्र MS विभागाने शौर्य चौकापासून मराठा हाऊस पर्यंतच्या भागाच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे। मात्र उर्वरित रस्त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असून परिणामी इतर रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून रस्त्यावर मोठे खड्डे पडून पृष्ठभाग आणि खडी पसरली आहे। त्यामुळे या मार्गावरून दररोज ये-जा करणाऱ्या दुचाकी वाहन चालक आणि सायकलवरून जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। खराब रस्त्यामुळे मोठी कसरत करत वाहन चालवावे लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे। विशेषतः सायंकाळनंतर रात्रीच्या वेळी हा रस्ता अधिकच धोकादायक बनत असल्यामुळे वाहन चालक विशेष करून दुचाकी वाहन चालकांसह पादचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। तसेच सदर रस्त्याचे विकास काम तात्काळ हाती घेऊन रस्ता रहदारीसाठी सुरक्षित करावा अशी मागणी सामान्य नागरिकांतून केली जात आहे। आज बेळगावला व ग्रामीण भागाला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे। ह्या रस्त्यात आज पाहता तर इथं चालणाऱ्यालाही चालता येणार नाही, इतक्या बिकट परिस्थितीत हा रस्ता येऊन ठेपलेला आहे। तरी प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे। हा रस्ताच्या बाबतीत अधिवेशन काळात काही नागरिकांनी मिळून इथं पोस्टर लावून प्रशासनाला जाग आणून देण्याचा प्रयत्न केला होता, पण प्रशासन इतकं जागृत झालं की त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी ते पोस्टर काढण्याची तत्परता दाखवली, पण रस्त्याची दुरुस्ती मात्र झाली नाही। पण MES न गेल्या काही दिवसात त्यांच्या अखत्यारीत येणारा जो लक्ष्मी टेक ते शौर्य चौक सर्कल आहे, या भागात त्यांनी पूर्ण रस्ता करून घेतलेला आहे। उर्वरित जो लक्ष्मी टेक सर्कल पासून बुडा कॉलनी पर्यंत व शौर्य चौक पासून साधारण बिस्किट महादेव पर्यंतचा जो रस्ता आहे त्याची दुर्दशा अजून तशीच आहे। या भागात हा मुख्य रस्ता व वहिवाटीचा असल्यामुळं इथं त्वरित डबल रोडची विचार करून प्रशासनाने नागरिकांना एक चांगला रस्ता भेटेल व सेवा भेटेल याची काळजी घ्यावी। हा पूर्ण भाग कॅन्टोन्मेंट व उत्तर आमदारांच्या अखत्यारीत येतो, त्यामुळे त्यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन या रस्त्याचे कामकाज सुरू करावे। धन्यवाद। रोज सकाळी स्कूलमध्ये जाताना इथे अपघात होतात आणि इथं खूप सारे खड्डे आहेत। आम्हाला सायकल चालवता येत नाही आणि रोज आम्हाला अपघात फेस करावं लागतंय आणि आम्हाला स्कूलला लेट पण होतंय। आम्ही टॅक्स भरून इथं रोड्स क्लीन करत नाहीत आणि रोड्स ठीक करत नाहीत, त्यामुळे हे करायला पाहिजे। त्यांनी आम्हाला स्कूलला जायला पाहिजे। त्यांनी डिफेन्स कमिटीने आपला रस्ता करून घेतला, तसं त्यांनी बाकी नागरिकांचा पण विचार करायला हवा। या एरियामध्ये राहत आहोत। लक्ष्मी टेक गणेशपूर यामधली मंडळी या रस्त्यावरनं ये-जा करतात, परंतु हा रस्ता किती वर्ष झाले जवळजवळ एवढे खड्डे पडलेत की लोकांना जायचं यायचं मुश्किल झालेलं आहे। लहान मुलांना त्रास होतोय आणि सर्व गाड्या पण बिघडायला लागल्या आहेत। लोकांची ही अवस्था या कंटोन्मेंट बोर्ड आणि कॉर्पोरेशन यांच्या दोघांच्या कन्फ्युजनमुळे असं होत आहे। मी त्यांना रिक्वेस्ट करतो की हा रस्ता जास्तीत जास्त लवकर करावा, कारण सर्व लोक टॅक्स भरतायत, एका रूपामध्ये ते टॅक्स भरतायत। सेल टॅक्स असू दे, इन्कम टॅक्स असू दे, कोणतेही टॅक्स असू दे। आणि ही कळकळीची विनंती आहे की सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व अधिकारी लोक, स्पेशली कंटोन्मेंटचे लोक, कंटोन्मेंटचे बोर्डचे मेंबर आणि लोकप्रतिनिधी, या एरियातले कॉर्पोरेशनचे जे आहेत, त्यांनी सर्वांनी मिळून एकत्र बसून हा लवकरात लवकर याचा तोडगा काढावा आणि हा रस्ता लवकरात लवकर करावा ही आमची विनंती आहे। प्रत्येक नागरिकाची विनंती आहे। आर्मीच्या लोकांनी आपला रस्ता व्यवस्थित करून घेतला, परंतु या रस्त्याची काळजी घेतलीच नाही। कोणतरी याच्यामध्ये ऍक्सिडेंटमध्ये जर मेला किंवा त्याचा जर मृत्यू झाला तर याला जबाबदार कोण, त्यानंतर आम्ही विचार करायला नको। पहिल्यांदाच याचं उत्तर सांगायला पाहिजे आणि या रस्त्याची लवकरात लवकर पूर्णता करायला पाहिजे। मी आर्मीला पण रिक्वेस्ट करतो आणि लोकप्रतिनिधींना आणि त्याचबरोबर कंटोन्मेंट बोर्डला पण मी रिक्वेस्ट करतो की हा रस्ता जास्तीत जास्त लवकर करून घ्यावा। मी पर्वतीकर VN
सेंट पॉल्स रिटायर्ड टीचर. तर हा रस्ता जो गेली 5-6 महिने झाले खड्ड्यामध्ये झाले, रोज इथं अपघात घडत असतात. त्यामध्ये आम्ही सकाळी शाळेला जातो, ये जा करत असतो. त्याच्यामध्ये आर्मीचे लोक पण ये जा करत असतात. पण ह्या रस्त्याकडे सगळ्यांनी फार दुर्लक्ष केलेलं आहे. आणि खालसा थोड्या शौर्य चौक ते इथं लक्ष्मी टेक पण त्यांनी रस्ता केले, पण इथला रस्ता करायला तयार नाहीत. आणि मला प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी हा रस्ता ताबडतोब करावा व होणाऱ्या अपघातापासून लोकांना वाचवावं अशी मी कळकळीची विनंती करतो. सरकार पैसे भरून घेते पण रस्ता करत नाही. सरकार करायला तरी काय, सामान्य नागरिक याचा फार विचार करायला लागले सांगायचं म्हणलं तर. आणि इथं अपघात डेली 2-4 अपघात घडतच असतात. खड्डे एवढे पडलेत की कोणी याची दखल घ्यायला तयार नाही. रस्ता राकसकोप इथनं आम्हाला शाळेची मुलं स्कूलला घेऊन जाताना फार त्रास होतो. मिलिटरी भागाचा तिकडचा अर्धा रस्ता घातला, इकडून सगळं रस्ता बेकार आहे. स्पीड ब्रेकर एकदम खड्डे पडलेत. मुलं गाडीमध्ये शाळेच्या असतात, कसं आम्ही जायचं याचं कसं रात्रीचं दिसत नाही. 3 चाकी रिक्षा आमचं गाडी एकदा 3 चाकीमध्ये पलटी बी होणार, लहान मुलं राहणार, पॅसेंजर राहणार गाडीमध्ये. फार रस्ता एकदम बाद झालाय. याच्यामध्ये पावसाचं तर एकदम फार ॲक्सिडेंट होतात. शाळेची मुलं जातात येतात आणि आम्ही कसं काय करायचं. मिलिटरीच्या भागामध्ये तेवढंच रस्ता घातलेत, बाकीचा रस्ता असंच सोडून टाकलेत. कसं काय करायचं. सरकार काय पण याचं नोंद घेना, काय करेना. प्रॉब्लम फेस करे सर. इधर थोड़ा इधर उधर स्किड होने चाहते. रोड की क्या परिस्थिति है? रोड का परिस्थिति बहुत गलत है, लेकिन मुझे भी थोड़ा डिफिकल्ट होती है पास करने के लिए. एक बार 1 2 3 2 टाइम मैं भी इधर स्किड होना चाहिए था ना, लेकिन मैं थोड़ा स्पीड कम करके टर्न करके कभी को अर्जेंट रहते हैं जाने के लिए. हाँ, मॉर्निंग स्कूल टाइम, हम लोग भी टीचर है, उस टाइम में हमको बच्चों का भी, लेकिन ऑटो वाले के भी स्कूल फुल ऑटो फुल भर के रहती है ना, बच्चों को भी थोड़ा डिफिकल्ट होती है. ऑटो वालों को भी, व्हीकल को भी वो रोड क्या करते हैं उन लोग ऊपर डालती है. वो एक बार बारिश आए तो जोर से वो जल्दी से निकलते हैं. टैक्स भरते ना? हाँ सर. टैक्स भरने से आपको सुविधा मिलती है? नहीं, थोड़ा गवर्नमेंट वाला अच्छे से एक्शन लेके अच्छे से रोड डाल तो अच्छा रहते है सर.